असं जर कोणी विचारलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या चित्रपटाला मातीचा वास आहे. या चित्रपटाला मातीचा वास आहे यासाठी की मातीचं म्हणणं काय असतं, माणसांचं म्हणणं काय असतं आणि मातृत्वाचं म्हणणं काय असतं या चित्रपटामध्ये अत्यंत ताकदीनं आमच्या कोटीगारूंनी दाखवलंय. तर कोटीगारू म्हणजे त्यांची बाकी ओळख माहीत नसली तरी सांगतो की राजामौली सरांबरोबर त्यांच्या पहिल्या पिक्चर पासून त्यांचे असोसिएट डिरेक्टर राहिलेले कोटीगारू, बाहुबलीचे असोसिएट डिरेक्टर. आणि या कोटीगारूंनी हा सिनेमा तितक्याच ताकदीनं पेलला. त्यामुळे मी या माणसाचे आभार मानेल आणि या दोघांचे आभार यासाठी मानेल की मी याच्यात विलन आहे. विलन शब्द उच्चारला मला पहिलाच सीन या दोघांनी ऐकवला की तो असुरा हातात असं ते काय ते सिगरेट सारखा धूर हुक्का पीत आणि एका महिलेबरोबर बसलेला असतो. तर मी याला म्हटलं अरे देव, तर हे काय मला जमायचं नाही बाबा. तो म्हटलं म्हणजे, अरे म्हटलं कसं आहे, माझा मुळशी पॅटर्न असेल, हंबीरराव असेल, देऊळबंद, मी सिनेमामध्ये सिगारेट किंवा दारू असं दाखवत नाही. माझ्या कुठल्याच सिनेमात सिगारेट दारू नसते, कारण ते आपल्याकडे ते मुलांवर खूप ते मुलं ते उचलतात ना. फक्त धर्मवीर मध्ये दिघे साहेबांना दाखवली कारण ती बायोपिक होती आणि त्यांच्या हातात सिगारेट नेहमी असायची. तर माझं ऐकलं त्यांनी आणि विलन विदाऊट दारू विदाऊट सिगारेट, कारण मी स्वतः निर्व्यसनी आहे तर मी म्हटलं मी हे प्रमोट करणार नाही. आणि त्यांनी ते मान्य केलं आणि ते ऐकून विलन दिसेल तुम्हाला कसा असतो. मला तेजस्विनीला एकदा असं ढकलून द्यायचा सीन होता. अरे म्हटलं ती अभिनेत्री म्हणून गोड आहेच, पण ती माणूस म्हणून किती चांगली आहे माहिती आहे का तुम्हाला. तर मी तिला तो म्हटलं नाही सर वो मारना तो पडेगा सर. आणि मग मी जीवावर उदार होऊन एकदा दिलं तेजस्विनीला ढकलून. त्यामुळं विलन केलाय, राक्षसी वृत्तीचा विलन केलाय, मुळशी पॅटर्न मध्ये पण मी केलाय. पण मला ते नवीन नव्हतं, मी त्याच तालुक्यातनं आलेलो आहे, माझं गावच आहे मुळशी, त्यामुळं तसंच करायचं होतं मला. पण हे काहीतरी वेगळं आहे. या माणसासाठी हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने बघा. हा फक्त तेजस्विनी वाढलेला नाही महाराष्ट्रात, हा जन्मलायच पुण्यात, हा पुणेकरच आहे ओरिजिनल. म्हणजे फक्त हा कुणाला टोमणे मारत नाही, कुणाची खेचत नाही, तरी हा बाय बर्थ आणि वृत्तीने पण पुणेकर आहे. आणि त्याच्या पुणेकर असण्याचा मला अभिमान आहे, कारण साऊथचे एवढे मोठे दिग्गज इथं बसरूर सर असतील, अर्को असतील, कोटीगारू असतील, ही सगळी मंडळी साऊथ वरनं पुण्यात शूटिंगला यायची. हा म्हटला मी शूटिंग महाराष्ट्रात करणार, या सिनेमाचं शूटिंग मला महाराष्ट्रात करायचंय, ज्या पुण्यात मी जन्मलो त्या पुण्यात करायचंय. तर याची ही जी भावना आहे ना, भावना स्वतःच्या शहराबद्दलची, महाराष्ट्राबद्दलची, या भावनेसाठी देवगीरचा सिनेमा प्रत्येकाने फक्त आणि फक्त थिएटर मध्ये जाऊन पाहायचा. कारण 40 आणि 50 कोटीचा सिनेमा महाराष्ट्रात मराठीत करायचा ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या सिनेमाला पुढे घेऊन जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे देव समस्त मराठी प्रेक्षकांच्या वतीनं सांगतो, तुझा चित्रपट मराठी प्रेक्षक डोक्यावर घेतील. कारण आम्ही साऊथवर का प्रेम करतो, कारण साऊथची माणसं आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपली परंपरा ही खूप मोठ्या ताकदीनं मानतात. तू सुद्धा त्याच ताकदीने मानलंय. त्यामुळं देवला आणि संपूर्ण आमच्या टीमला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. सर एक छोटासा प्रश्न, बघा आपण पाहिलं तर इतकं ते ड्रेसअप आणि कॉस्ट्युम किती साधारण वेळ लागायचा आणि काय मेहनत त्यासाठी. एक तर मला दाढी येत नाही, म्हणजे माझी खूप इच्छा आहे की मला जर दाढी असती ना, मी अशी पूर्ण ठेवली असती. म्हणजे मी लहानपणी पेनाने काढायचो दाढी, का तर मला ते नाही का दाढी मिशा हवी, तर देवाने मिशा दिली, केस दिले, पण दाढी नव्हती दिली. पण ती इच्छा देवनी या सिनेमात पूर्ण केली. त्यामुळे देव खूप खूप धन्यवाद.
खूप भारी कॉस्ट्युम आहेत ते खूप जड होतो ते शूज आणि खूप वरनं उड्या मारायच्या होत्या. साऊथ इंडस्ट्री निम्म्या वेळा जमिनीवर आणि निम्म्या वेळा हवेतच असते ते रोप फायटिंगला. त्यामुळं ते मी एन्जॉय केलं आणि मी दिसतोय पण छान. हा म्हणजे माझी आई मला म्हटली तुला दाढी असली तर तू असंच दिसला असता. हा त्यामुळे धन्यवाद देव. आणि बघा सरते शेवटी लहानपणी म्हणतो ना आपण ते पेनाने काढली होती दाढी, आज देवाच्या मनात आलं देवाने देऊन टाकली दाढी. येस यानंतर प्लीज विनंती आहे देवगिरी सर एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. सबसे पहले आई वांट टू से राजमौली साहब को जब हमने आइडिया दिया तो उन्होंने कहा कि तेरी माता जी का सपना यू शुड डू इट. और बिकॉज ऑफ माई मदर आई गॉट एन अपॉर्चुनिटी कि मैं मेरे महाराष्ट्र में और मेरे ऑल दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ महाराष्ट्र के दिग्गज आर्टिस्ट लोगों के साथ मुझे काम करने का मौका मिला. थैंक यू मम्मी, बिकॉज ओनली ऑफ यू आई कुड मेक दिस. एंड आई वांट टू थैंक मिहिर, आई वांट टू थैंक समीर जी. थैंक यू वेरी मच फॉर ऑलवेज बीइंग देयर विद अस. मिस्टर विजय, वॉट विजार्ड एंटरटेनमेंट, विजय जी मेरे हनुमान है, कभी भी मुझे कुछ हेलो. थैंक यू विजय जी. आई जस्ट टेल यू, मैं ये जर्नी की कहानी सुनाता हूँ. सबसे पहले जब हम लोगों ने ये लिखा था एंड आई वांटेड टू डू अ मराठी फिल्म, तो सबसे पहले प्रवीण जी हाथ जोड़कर थैंक यू. विदाउट यू ये फिल्म नहीं हो सकती. इन्होंने जो लिखा है दमदार, बोलते ना एक दमदार, एक्शन तो कुछ नहीं, ये आदमी ने वो सब किया है. मराठी इज गोइंग टू बी अ ब्लास्ट. वो जो हमारे भाई सलीम भाई बोलते हैं अंगार अंगार, एक्चुअल अंगार ये इंसान है. जब वो लिखता है उसमें सिर्फ आग निकलती है. तो प्रवीण जी विदाउट यू ये जर्नी इनकम्प्लीट है. थैंक यू. और हमेशा एक छोटा भाई, मैं आपका छोटा भाई हूँ, हमेशा ऐसे ही प्यार करते रहना. और इस फिल्म की सबसे मेरी माँ अभी भी पूजा ही कर रही है. दादा पूजा. हेलो हेलो. इस फिल्म का सबसे इंपॉर्टेंट कैरेक्टर है वो हीरो की माँ, और उसको कास्ट करना वाज अ वेरी डिफिकल्ट टास्क. कुछ लोगों ने बोला था वील हैव एक्ट्रेस फ्रॉम हैदराबाद, कोटी सर ने कुछ ऑप्शंस किसी ने दिया फ्रॉम कर्नाटका, फ्रॉम चेन्नई, बिकॉज इट वाज अ पैन इंडिया फिल्म. बट इट वाज माय ड्रीम जो भी एक किरदार प्ले करेगा वो मेरी मिट्टी की होनी चाहिए, महाराष्ट्र की. और मुझे वो मौका मिला. हमारी तेजस्विनी जी, कैन आई होल्ड योर हैंड प्लीज, कम अप. आई वांट टू थैंक यू बिकॉज वो जो किरदार है बहुत खतरनाक किरदार था. उसका लुक एंड आई डोंट नो इफ यू कैन वॉच हर. शी हैड टू go to lot of transformation. शी हैड टू बी इन मड, जो उन्होंने कभी नहीं किया था. बहुत मेहनत करना पड़ा था एंड शी हैज किल्ड इट. तेजस्विनी जी थैंक यू. आशीर्वाद दो. थैंक यू वेरी मच तेजस्विनी जी. आई ऑल्सो वॉन्ट टू से these are the actors. Please brother, you know they didn't ask us हमारा रोल क्या है. they said भाई we are working with you. बट मैं इसी को नहीं, बट बहुत सारे एक्टर्स हैं फ्रॉम महाराष्ट्र. उन्होंने कभी ये नहीं पूछा मराठी एक्टर्स ने हमारा कितना इंपॉर्टेंट रोल है, छोटा रोल है, बड़ा है. दे सेड वी वांट टू बी पार्ट ऑफ यू. सो दैट्स हाउ द जर्नी स्टार्ट. अब मैं शुरू करता हूं पहले हमारे म्यूजिक डायरेक्टर मिस्टर ऑर्को मुखर्जी से. ऑर्को, थैंक यू ब्रदर. ही नॉर्मली स्पीक्स इन इंग्लिश बट मैं हिंदी में कहूँगा
कि इट वॉज लिटिल डिफिकल्ट जब हमारे कोटी गारू और ऑर्को की मीटिंग हुई, ये साउथ और ये लाइक कैलकटा पूरा कुछ रॉन्ग ये चल रहा था, बट इस कॉन्वर्जेशन में दे क्रिएटेड अ मैजिक जो बहुत जल्द आप करेंगे. थैंक यू ऑर्को फॉर बिलीविंग मिस्टर कोटी गारू एंड देवगिल प्रोडक्शंस. And I also want to say one of the biggest music director, Mr. Ravi Basroor. He is so busy. जब सल्लार, KGF, आप कोई भी बड़ी फिल्म लो, जब वो इंसान काम करता है 1 साल तक किसी को नहीं मिलता. ये मेरा सौभाग्य है, मेरी माँ का आशीर्वाद था कि मैं उनको मिल पाया सिर्फ 5 मिनट के लिए. उस 5 मिनट से मैंने उनके 500 मिनट ले लिए. एंड रवि जी, आई जस्ट वॉन्ट टू टेल यू, थैंक यू रवि जी. विदाउट यू दिस